विचार करा, मे महिन्याची कडक दुपार आहे आणि अचानक तुमचा एसी बंद पडला. अगदी घाम फुटलाय ना कल्पनेनेच. तेव्हाच आपल्याला या थंडाव्याची खरी किंमत समजते. पण जरा विचार करा, जर या जगातील सर्व रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग सिस्टम्स अचानक गायब झाल्या तर काय होईल? हे फक्त उकाड्याबद्दल नाहीये. अन्नाची प्रचंड नासाडी आणि भयंकर वैद्यकीय संकटं उभी राहतील. आजच्या या विश्लेषणात आपण ह्याच अदृश्य पण 24 तास आपले संरक्षण करणारे रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग म्हणजेच RAC क्षेत्राचा वेध घेणार आहोत. आजच्या या सविस्तर विश्लेषणात सर्वांचं स्वागत आहे. आज आपण आधुनिक जीवनाचे अदृश्य इंजिन असलेल्या या RAC म्हणजे रॅक्स व्यवसायाची अचूक व्याप्ती समजून घेणार आहोत. हा फक्त एक तांत्रिक विषय नाहीये, तर हा एक अत्यंत क्रिटिकल आणि अपरिहार्य असा व्यवसाय आहे, ज्यावर आपले रोजचे जीवन आणि जगातील अनेक मोठे उद्योग अक्षरशः अवलंबून आहेत. तर आजच्या या विश्लेषणाचे मुख्य टप्पे असे आहेत: 1. आधुनिक जीवनाचा कणा. 2. अन्न आणि उद्योग. 3. वैद्यकीय क्षेत्रातील जीवनरक्षक. 4. ऊर्जा आणि पर्यावरण. आणि 5. अमर्याद संधी. चला तर मग सुरू करूया. भाग 1. RAC आधुनिक जीवनाचा कणा. चला तर मग यावर सविस्तर बोलूया. पूर्वी लोकांचा असा एक समज होता की RAC क्षेत्र म्हणजे काय, तर फक्त खराब झालेले फ्रिज किंवा एसी दुरुस्त करण्याचं काम. पण थांबा, हे आजचं वास्तव नक्कीच नाहीये. आज घर, ऑफिस, मोठे मॉल्स किंवा हॉस्पिटल्स असोत, या आधुनिक पायाभूत सुविधा अखंडपणे चालवण्यासाठी ही एक अत्यंत महत्त्वाची गरज बनली आहे. आजकाल जवळपास प्रत्येक ठिकाणी या यंत्रणा आहेत आणि म्हणूनच या तांत्रिक व्यवसायाची आणि त्यातील तज्ज्ञांची मागणी सतत गगनाला भिडत आहे. भाग 2. अन्न सुरक्षा आणि औद्योगिक उपयोग. आता अन्नाच्या साखळीचा विचार करूया. शेतात किंवा डेअरीमध्ये उत्पादित झालेले नाशवंत पदार्थ, तिथून मोठी शीतगृहे म्हणजेच कोल्ड स्टोरेजेस, त्यानंतर रेफ्रिजरेटेड गाड्यांमधून होणारी वाहतूक आणि शेवटी अगदी आपल्या घरातील फ्रिजपर्यंत. या संपूर्ण प्रवासात प्रत्येक टप्प्यावर हे तंत्रज्ञान पदार्थ ताजे ठेवण्याचे आणि त्यांचं आयुष्य वाढवण्याचं काम अगदी चोख बजावते. विचार करा, जर ही साखळी एका ठिकाणी जरी तुटली तर संपूर्ण जागतिक अन्नपुरवठा अक्षरशः कोलमडून पडेल. आणि हे फक्त अन्नापुरते मर्यादित नाहीये बरं का. अनेक मोठे उद्योग पूर्णपणे या रेफ्रिजरेशन सिस्टमवर अवलंबून असतात. दूध उद्योग, औषध निर्मिती म्हणजेच फार्मास्युटिकल्स आणि रासायनिक प्रक्रिया उद्योग, या सर्वांना त्यांच्या उत्पादन प्रक्रिया सुरळीत चालवण्यासाठी ह्या मजबूत शीतकरण प्रणालीची अत्यंत आवश्यकता असते. ह्या सिस्टम्स नसतील तर या उद्योगांचे काम चालणे अक्षरशः अशक्य आहे. भाग 3. वैद्यकीय क्षेत्रातील जीवनरक्षक. आता या स्लाइडमध्ये सर्वात मनोरंजक गोष्ट कोणती असेल तर ती ही आहे की RAC व्यवसाय खऱ्या अर्थाने लोकांचे प्राण वाचवण्याचं काम करतो. अगदी थेट रक्तपेढी, मोठी रुग्णालये आणि मेडिकल स्टोअर्समध्ये अत्यंत संवेदनशील आणि जीवनरक्षक औषधे, लसी आणि रक्ताचा साठा सुरक्षित ठेवण्यासाठी रेफ्रिजरेशनचाच वापर होतो. ही कोल्ड चेन मेंटेन करणे हे थेट रुग्णांच्या जीवाशी निगडीत असते आणि हा व्यवसाय तीच मोठी जबाबदारी अगदी समर्थपणे पार पाडतो. भाग 4. ऊर्जा बचत आणि पर्यावरण. जसजसे तंत्रज्ञान पुढे जात आहे तसतशी ऊर्जा बचत आणि पर्यावरण रक्षणाची जबाबदारीही वाढतीये आणि हा RAC व्यवसाय ह्या बदलाच्या अगदी केंद्रस्थानी आहे. आधुनिक RAC तंत्रज्ञ केवळ गोष्टी थंड करत नाहीत, तर ते अत्यंत ऊर्जा कार्यक्षम म्हणजेच एनर्जी एफिशियंट तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यांच्या अचूक देखभालीमुळे विजेची प्रचंड मोठी बचत होते. सोप्या भाषेत सांगायचे तर पैशांची बचत आणि पर्यावरणाचे संरक्षण दोन्ही एकाच वेळी. भाग 5. RAC व्यवसायातील अमर्याद संधी. आणि हे अगदी उत्कृष्टपणे दर्शवतंय की या क्षेत्रात कुशल तज्ज्ञांची मागणी किती वेगाने वाढत आहे. या व्यवसायात रोजगाराच्या अनेक वाटा खुल्या आहेत. एसी सर्व्हिसिंग, फ्रिज रिपेअरिंग, कोल्ड स्टोरेजचे तांत्रिक व्यवस्थापन किंवा मोठ्या HVAC कंपन्यांसोबत काम करणे. एवढेच नाही तर योग्य कौशल्य मिळून तुम्ही स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. हा खऱ्या अर्थाने एक अत्यंत फायदेशीर आणि कायमस्वरूपी टिकणारा व्यवसाय आहे. तर ह्या संपूर्ण विश्लेषणाचा मुख्य निष्कर्ष असा आहे की रेफ्रिजरेशन आणि एअर कंडिशनिंग क्षेत्र हे केवळ काही मोजकी उपकरणे दुरुस्त करण्यापुरता मर्यादित नक्कीच नाही. ते आधुनिक जीवनाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे, जे उत्तम करिअर आणि व्यवसायाच्या खात्रीशीर संधी देते. हा व्यवसाय केवळ एक नोकरी नाही, तर आधुनिक जीवनशैलीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. शेवटी जाता जाता या एका प्रश्नाचा विचार नक्की करा
आरएसी व्यवसायाशिवाय या आधुनिक जगाची आणि आपल्या आजच्या सुरक्षित जीवनशैलीची कल्पना करणे खरोखरच शक्य आहे का? या विश्लेषणातून हे अगदी स्पष्ट होते की आपल्या दैनंदिन आरामापासून ते अगदी जीवनरक्षक औषधांपर्यंत प्रत्येक ठिकाणी हे अदृश्य तंत्रज्ञान आपले संरक्षण करत असते. या अत्यंत महत्त्वाच्या व्यवसायाचे आणि त्यातील कुशल तज्ज्ञांचे महत्त्व समजून घेणं हे आता आपल्या सर्वांसाठी खरोखरच गरजेचे बनले आहे.